हनुमान जयंती 2025 तिथी, पूजा, विधी आणि याचे महत्त्व जाणून घ्या संपूर्ण माहिती। नमस्कार मंडळी, हनुमान जयंती हा भगवान हनुमानाच्या जन्माचा पवित्र उत्सव आहे। हा दिवस भगवान हनुमान यांच्या भक्ती, सामर्थ्य आणि अचल निष्ठेचे प्रतीक आहे। चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला म्हणजेच 12 एप्रिल 2025 वार शनिवार हा सण संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। या दिवशी हनुमान मंदिरामध्ये विशेष पूजा, हनुमान चालीसा पठण, हवन आणि भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते। अनेक भक्त उपास धरून आपल्या श्रद्धेची अभिव्यक्ती करतात। तर आता आपण बघूया हनुमान जयंती 2025 ची तिथी आणि शुभ मुहूर्त कोणता आहे। तर पौर्णिमा तिथी प्रारंभ 11 एप्रिल 2025 रात्री 11:53 तसेच पौर्णिमा तिथी समाप्त 12 एप्रिल 2025 रात्री 8:07 आणि पूजेचं उत्तम मुहूर्त आहे 12 एप्रिल 2025 सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत। आता आपण हनुमान जयंतीचे धार्मिक महत्त्व काय आहे ते थोडक्यात बघू। हनुमान जयंती हा हनुमान भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे। भगवान हनुमान हे शक्ती, पराक्रम, भक्ती आणि ज्ञानाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत। हनुमान जयंतीच्या निमित्ताने भक्त श्रीराम आणि हनुमान यांची संयुक्त पूजा करतात। हनुमान चालीसा, सुंदरकांड, बजरंग बाण आणि रामरक्षा स्तोत्र यांचे पठण देखील केले जाते। उपास धरून दिवसभर भगवान हनुमानाच्या कृपेची प्रार्थना करतात। सकाळी हनुमान मूर्तीला तेल, सिंदूर आणि फूल वाहून आरती करतात। गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान देखील केले जाते। आता थोडक्यात आपण हनुमान जयंतीशी संबंधित पौराणिक कथा काय आहे ती बघूया। तर हनुमान जन्मकथा कसा ते बघूयात। वाल्मिकी रामायणानुसार अंजनी माता आणि केसरीराज यांच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला। हनुमानाला भगवान शिवाचा अंश देखील मानले जाते। तसेच श्रीराम भक्ती बघूयात। हनुमानजींनी संपूर्ण जीवन श्रीरामाच्या सेवेसाठी समर्पित केले। त्यांनी लंका दहन, सीता माता शोध, संजीवनी बुटी आणणे आणि राम सेतू बांधणे यासारखी असंख्य पराक्रम केले। आता हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय कोणते आहेत ते आपण बघूया। तर पहिला उपाय हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांड पठण केल्याने सर्व संकटे दूर होतात। दुसरा उपाय सिंदूर, चमेलीचे तेल आणि लाल फुलांनी हनुमान पूजन करावे। तिसरा उपाय केळी, गूळ आणि बेसन लाडूचा नैवेद्य अर्पण करावा। चौथा उपाय हनुमान मंदिरात जाऊन श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा जप करावा। आणि चौथा उपाय गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान करावे। तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी उपास करण्याचे महत्त्व देखील आहे। हनुमान जयंतीला उपास ठेवल्याने सर्व प्रकारच्या ग्रह दोषांचे निवारण होते। मंगल दोष, शनी 7.5 आणि राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते। मानसिक आणि शारीरिक आरोग्य तर लाभतेच, तसेच जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास देखील वाढतो। आता मुख्य म्हणजे हनुमान जयंतीचा मंत्र आणि आरती बघूया। तर हनुमान मंत्र ओम हनुमते नमः 108 वेळा जप केल्याने सर्व अडथळे दूर होतात। तसेच ओम रामदूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात या मंत्राचा देखील ही दोन्ही मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। तसेच हनुमान आरती देखील केली जाते। या आरतीने हनुमान प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात। आता आपण बघूया 2025 ची हनुमान जयंती विशेष कशी आहे ती। तर शनिवार आणि हनुमान जयंतीचा संयोग हा 12 एप्रिल 2025 रोजी हा सण शनिवारच्या दिवशी आल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। शनी दोष आणि मंगळ दोष निवारणासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे। या दिवशी हनुमान चालीसा वाचल्याने संपूर्ण वर्षभर यश आणि समृद्धी मिळते। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा, इतरांना देखील त्याचा लाभ होईल। तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा। धन्यवाद।